नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्री गणेश हे भक्तांचे प्रिय आराध्य दैवत आहेत. गणेश भक्त आपापल्या श्रद्धेनुसार गणेशांची सगुण किंवा निर्गुण उपासना करत असतात. त्यामध्ये पूजा, अर्चना, स्तोत्रपठण, अनुष्ठान, होम, हवन, गणेश क्षेत्रयात्रा, दानधर्म, उपवास, चतुर्थी व्रत इत्यादींचा समावेश आहे. हिंदू भाविक प्रामुख्याने कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणेशांची पूजा करतात. पौराणिक मान्यतेनुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतींचा जन्म झाला होता. म्हणूनच माघ शुक्ल चतुर्थी ही गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. यंदा म्हणजेच 2026मध्ये गुरुवारी म्हणजेच आज 22 जानेवारी रोजी माघ शुद्ध चतुर्थी साजरी केली जाणार आहे. माघी गणेश जयंतीच्या पूजेसाठी शास्त्रात मध्यान्ह वेळ अत्यंत महत्त्वाची मानली जाते. गुरुवार 22 जानेवारी रोजी म्हणजेच आज गणेश जयंती ही साजरी केली जाणार आहे. शास्त्रानुसार या दिवशी चंद्रदर्शन करू नये असं मानलं जातं. या दिवशी चंद्रदर्शन झाल्यास कलंक लागतो अशी मान्यता आहे. माघी जयंतीला विनायक चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते. माघी गणेश जयंती या दिवशी गणपतींच्या आवडीचा मोदकाचा नैवेद्य अर्पण केला जातो. त्यासोबतच तिळाच्या पदार्थांचा नैवेद्य देखील अर्पण केला जातो. गणेश भक्त या दिवशी गणपतींच्या मंदिरात जाऊन गणपतींचे दर्शन घेतात. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशांचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीलाही तेवढेच महत्त्व आहे. आजच्या दिवशी गणेश पूजनासह घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय केल्याने श्री गणेश आपल्यावरती प्रसन्न होतात. आपल्यावर येणारी सर्व संकट, विघ्न हे दूर होतात. तर असाच एक उपाय मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये संध्याकाळी कापुरासोबत तुम्हाला ही एक वस्तू आज गणेश जयंतीच्या दिवशी जाळायची आहे. घरामध्ये ही वस्तू जाळल्याने घरातील दुःख, दारिद्र्य, अडचणी संपूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे, नंतर त्या वस्तूचं काय करायचं, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि हो, त्याचबरोबर हाईप बटनलाही प्रेस करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आज गणेश जयंती आहे. आजच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत आणि संध्याकाळी विशेषतः दिवे लागण्याच्या वेळेस म्हणजे घरामध्ये सकारात्मकता येण्याची वेळ, लक्ष्मी येण्याची वेळ, त्या वेळेमध्ये जर आपण घरामध्ये काही प्रभावी उपाय केले तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. घरात असलेल्या अडचणी ह्या दूर व्हायला मदत होते. अगदी संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न केला तर उत्तम आहे. नाही शक्य झालं तर संध्याकाळी 6:30 पासून ते 11पर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. घरामध्ये सुतक विटाळ वगैरे असेल तर अशा वेळेस हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. पण जर एखाद्या स्त्रीचा मासिक धर्म असेल तर तुम्ही तुमच्या पतीकडून किंवा मुलांकडून किंवा तुमच्या सासूबाईकडून हा उपाय जो आहे तो करून घेऊ शकता. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 ते 3 उपाय शेअर करणार आहे. यापैकी कुठलाही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता. कारण बघा, कापूर जाळल्याने घरामध्ये वातावरणामध्ये सकारात्मकता येते. यामुळे पूजेत कापूर हा वापरला जातो. विशेषतः कापूर जाळून आरती करणे आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ मानले जाते. घरामध्ये रोज कापूर जाळल्याने देखील खूप फायदा होतो. यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण राहते. नकारात्मक ऊर्जा दूर होते. अनेक ग्रहदोष आणि वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूर उपाय केल्याने खूप चांगले परिणाम मिळतात. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी असतात, समस्या असतात, ज्यामध्ये आर्थिक अडचणी असतील, शारीरिक मानसिक समस्या असतील आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो. बऱ्याचदा उत्पन्न घटतं किंवा अनावश्यक गोष्टीमध्ये जास्त पैसे खर्च होतात. यामुळे ती व्यक्ती जी आहे ती आणखीन गरीब होत जाते. अशी स्थिती निर्माण होण्यासाठी कुठे ना कुठेतरी आपणही कारणीभूत असतो. कारण आपल्या हातामध्ये पैसा फार काळ टिकत नाही आणि जरी घरामध्ये पैसा टिकला तरी तो अनावश्यक खर्चामध्ये जातो. तुमच्या हातून छोटे मोठे खर्च होतात आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची तंगी जी आहे ती कायम असते. तर अशी स्थिती निर्माण होण्यापूर्वी घरामध्ये काही बदल करणं आणि स्वतःमध्ये बदल करणं
खूप आवश्यक असतं. अनेकदा भरपूर परिश्रम करूनही अपेक्षित धनसंचय होत नाही. अनेकदा प्रयत्न करूनही घरामध्ये समृद्धी येत नाही. अशा वेळी आर्थिक स्थिती सुधारण्याकरता आपण कर्ज घेतो, पण त्यामुळे स्थिती अधिकच बिकट होते. कारण पैशाचे स्रोत वाढत नाही, उत्पन्न घटतं किंवा अनावश्यक गोष्टीमध्ये जास्त पैसे खर्च होतात. पण काही विशिष्ट तिथींवरती केलेल्या उपायांमुळे आपल्या आयुष्यामध्ये निश्चितच आनंद आणि कामामध्ये यश मिळायला लागतं. कारण प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, प्रगती, चांगले आरोग्य हवे असते आणि त्यासाठी तो कठोर परिश्रमही करतो. परंतु कधीकधी काही कारणामुळे मेहनतीचे फळ हे 100% मिळत नाही. कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली की त्यामध्ये यश मिळत नाही. काही ना काहीतरी समस्या, अडथळे येऊ लागतात. मुलांच्या बाबतीतही असंच होतं. मुलं खूप अभ्यास करतात, परिश्रम करतात, तरी देखील त्यांच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही. त्यांची प्रगती होत नाही. काही ना काहीतरी संकट, विघ्न त्यांच्यावरती येतात. मग ते आजारपणाच्या स्वरूपात असतील, नेमकं परीक्षेच्या वेळेस ते आजारी पडतात किंवा अभ्यासामध्ये त्यांचं अचानकपणे मन लागत नाही, ते मागे पडायला लागतात. आणि या स्पर्धात्मक युगामध्ये टिकून राहायचं असेल तर मुलांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. मुलांविषयक समस्या असतील, घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्या असतील, नवरा बायकोच्या समस्या असतील, म्हणजेच घरामध्ये वादविवाद, भांडण, तंटा होणं, कोणाशी कोणाचं न पटणं, ह्या समस्या देखील या उपायांमुळे बऱ्याचशा प्रमाणामध्ये दूर होऊ शकतात. त्याचबरोबर मानसिक समस्या असतील, ज्यामध्ये घरामध्ये असलेल्या व्यक्तींची चिडचिड होत असेल, लहान मूल असेल तर ते किरकिर करत असेल, व्यवस्थितपणे खात-पीत नसेल, व्यक्ती मोठी असेल तर ती घरात आल्याबरोबर चिडचिड, राग करत असेल, घरातल्यांशी सतत वादविवाद, भांडण करत असेल, तर ह्या ज्या काही मानसिक समस्या आहेत, त्यांना असलेले दोष आहेत, मग ते पितृदोष असतील किंवा इतर नजर दोष वगैरे असतील, तर ते दूर करण्यासाठी कापुरासंबंधित उपाय जे आहेत ते आपल्या ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहे. हे उपाय केल्याने तुमच्या कामामध्ये तर यश तुम्हाला मिळते, तसंच तुमच्या इच्छा, मनोकामनाही पूर्ण होतात. त्याचबरोबर घरामध्ये असलेल्या या ज्या समस्या आहेत त्या दूर होऊन घरामध्ये सुख, समृद्धी येते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कापुरासंबंधित जे उपाय शेअर करणार आहे, त्यातला सगळ्यात पहिला उपाय जो आपल्याला करायचा आहे तो आपल्यावर येणारी सर्व संकट, विघ्न दूर करण्यासाठी करायचा आहे. मग ते संकट आर्थिक संकटाच्या स्वरूपात असतील, शारीरिक असतील म्हणजेच आजारपणाच्या स्वरूपात असतील किंवा मानसिक त्रास तुम्हाला असेल, तर हे त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला आज गणेश जयंतीच्या दिवशी सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी काय करायचं की संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस, कारण दिवे लागणीची जी वेळ असते ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्याची वेळ असते. त्या वेळेमध्ये केलेल्या उपायांमुळे आपल्याला शीघ्र लाभ होतो. पण त्या वेळेमध्ये करणं शक्य नसेल तर संध्याकाळी 6:30 पासून ते रात्री 11पर्यंत तुम्ही हा उपाय जो आहे तो तुमच्या वेळेनुसार करू शकता. तर सगळ्यात आधी काय करायचं की आपले घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची दिवे लागणीच्या आधी. त्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे. देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा, धूप अगरबत्ती लावून घ्यायची. आज श्री गणेश जयंती असल्याने लक्ष्मीच्या आगमनासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, धूप अगरबत्ती लावायची. आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा आपण काही उपाय करतो ना, त्या उपायाचा आपल्याला लाभ होतोच. आता देवघरासमोर बसूनच तुम्ही हा उपाय करू शकता. आसनावरती बसायचं आहे आणि या उपायासाठी आपल्याला अर्थातच कापूर घ्यायचा आहे. हा कापूर जर भीमसेनी असेल तर उत्तमच आहे. भीमसेनी नसेल तर साधा कापूर वापरला तरी चालेल. पण भीमसेनी कापरामध्ये साध्या कापुरापेक्षा नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची क्षमता ही जास्त असते. त्यामुळे शक्य असेल तर भीमसेनी कापूर घ्या. हा कापूर घेत असताना विषम संख्येमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. म्हणजेच 1, 3, 5, 7 अशा संख्येमध्ये जास्तीत जास्त तुम्ही 11 भीमसेनी कापराच्या किंवा साध्या कापराच्या वड्या ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. एक मातीचं भांडं तुम्हाला लागणार आहे. मातीचं भांडं नसेल तर मोठ्या आकाराची मातीची पंती घेऊ शकता किंवा तुम्ही एखादी स्टीलची प्लेट किंवा वाटी घेतली मोठ्या आकाराची तरीसुद्धा चालेल. आता तुम्हाला देवघरासमोर हे मातीचं भांडं किंवा वाटी ठेवायची आहे. आता या वाटीमध्ये सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे तर जे अख्खं खोबळं असतं ना, ते खोबळ्याचे 2 तुकडे केल्यानंतर त्याचे 2 भाग झाल्यानंतर अर्धी खोबऱ्याची वाटी जी असते ती वाटी तुम्हाला घ्यायची. तेवढी वाटी घेणं शक्य नसेल तर खोबऱ्याचा मोठा तुकडा तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल. आता मातीच्या भांड्यामध्ये तो खोबऱ्याचा तुकडा किंवा खोबऱ्याची वाटी तुम्हाला ठेवायची आहे. त्या वाटीवरती एक एक करून भीमसेनी कापराच्या वड्या ज्या आहेत त्या जाळायच्या आहेत. आता पहिली वडी ठेवायची, ती प्रज्वलित करायची. ती जळत असताना तुम्हाला ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. बाप्पांचा हा अतिशय प्रभावी मंत्र आहे. या मंत्रामुळे तुमच्यावर येणारी सर्व संकट, विघ्न बाप्पा दूर करतात. कारण बाप्पाला विघ्नहर्ता असं देखील संबोधलं जातं. त्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्ही हा मंत्र जप केला तर नक्कीच तुमच्यावर येणारी सर्व संकट, विघ्न बाप्पाच्या कृपेने दूर होतील. आता एक एक करत तुम्हाला जेवढ्या वड्या तुम्ही घेतलेल्या आहेत त्या एक एक करून तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीवरती जाळायच्या आहेत. बघा, हा उपाय करत असताना
खिडक्या उघड्या असाव्यात. दार उघडं ठेवणं शक्य नसेल तर किमान खिडक्या तरी उघड्या ठेवाव्या. सगळ्या घरातले लाईट लावून घ्यावेत. कारण बघा, आपण अंधारात कोणतेही उपाय करत नाही. आपण कोणतीही सेवा करत असताना दिवा लावतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये असलेले सगळे लाईट्स ऑन असावेत, खिडकी उघडी असावी, जेणेकरून जेही घरामध्ये दोष आहेत ते बाहेर निघून जातील. आता ही जी खोबऱ्याची वाटी आहे ती कापूर जाळल्यानंतर संपूर्णपणे काळी पडते. तर त्या खोबऱ्याच्या वाटीचं काय करायचं, तर सगळी घरातली नकारात्मकता किंवा जे दोष आहेत ते या वाटीने शोषून घेतलेले असतात. त्यामुळे त्या खोबऱ्याच्या वाटीला तुम्हाला चुकूनही प्रसादास्वरूप खायचं नाही. मग या वाटीचं काय करायचं, तर तुम्ही एखाद्या झाडाखाली ती जी वाटी आहे ती नेऊन ठेवू शकता. पण अशा ठिकाणी टाकून देऊ नका जेणेकरून ती कोणाच्या पायाकडून ओलांडली जाईल. किंवा तुम्ही सरळ त्या खोबऱ्याच्या वाटीला निर्माल्यामध्ये टाकलं तरीसुद्धा चालणार आहे. तर असा एक उपाय जो आहे तो तुम्हाला आज करायचा आहे. करून बघा, नक्कीच तुम्हाला घरामध्ये फरक जाणवेल. कारण बऱ्याचशा लोकांना या उपायाचा अनुभव आलेला आहे. दुसरा उपाय जो आहे तो तुमच्या घरामध्ये जर खूप आर्थिक समस्या वाढलेल्या आहेत, पैशाची चणचण ही कायम राहते, वारंवार तुम्हाला इतरांकडून कर्ज, पैसे सणवारीवर घ्यावे लागतात आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला सापडत नाही आहे, तर ह्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्याला आज गणेश जयंतीच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीचा हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. बघा, जे कर्ज असतं ते ऋणाच्या स्वरूपात आपल्यावरती असतं. म्हणजे कोणाचं तरी ऋण आपल्यावरती आहे आणि ते फिटलं नाही तर घरामध्ये सुख शांती समाधान राहतच नाही. काही ना काहीतरी म्हणजे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता राहते. कारण ती जी पैसे आहेत किंवा ती जी लक्ष्मी आहे ती आपली नसते, कोणाची तरी आपण घेतलेली असते आणि ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये आपल्याला त्रास देते. म्हणूनच आपल्याला लवकरात लवकर दुसऱ्यांची लक्ष्मी म्हणजे दुसऱ्यांचा पैसा जो आहे तो फेडायचा आहे आणि त्यानंतरच आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान येणार आहे. व यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला अर्थातच भीमसेनी कापराच्या वड्या लागणार आहेत. 4 ते 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या. मातीच्या भांड्यामध्ये किंवा कापूरदानीमध्ये तुम्ही ह्या वड्या ठेवायच्या आहेत. त्यावरती जर गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या असतील तर त्या टाकायच्या, नसतील तर हरकत नाही. गुलाब जे आहे ते देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या तर उत्तमच आहे. नाही घेतल्या तर 2 फूल असलेल्या लवंग घ्यायच्या आहेत आणि या तिन्ही वस्तू असतील तर उत्तमच आहे. 2 फूल असलेल्या लवंगासोबतच एक अखंड वेलची घ्यायची आहे आणि ह्या 3 वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित करायच्या आहेत. प्रज्वलित केल्यानंतर ना तुम्हाला श्री गणेशांचं ऋणमुक्ती स्तोत्राचं पठण करायचं आहे. हे स्तोत्र जे आहे ते तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल किंवा तुम्ही यूट्यूबवरती लावून देऊ शकता. अत्यंत प्रभावी असं स्तोत्र आहे. या स्तोत्राच्या पठणाने कर्जाचं ऋण जे आहे किंवा कुठल्याही प्रकारचं ऋण तुमच्यावरती असेल तर त्यातून बाहेर तुम्ही पडाल. त्यातून तुम्हाला गणपती बाप्पा बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवतील. तुमच्यावर येणारे सर्व पैशाचं संकट, आर्थिक संकट दूर करण्याचं काम हे स्तोत्र करतं. आज गणेश जयंती आहे, ही सेवा तुम्ही चुकू नका. यूट्यूबवरती लावून दिलं, श्रवण करत ही सेवा केली तरीसुद्धा चालणार आहे. एक वेळा तुम्ही म्हणजे ऐकू शकता किंवा पठण करू शकता किंवा जास्तीत जास्त तुम्ही 11 वेळा देखील श्रवण केलं किंवा पठण केलं तरी चालेल. पण जेवढा वेळ हे मुक्ती स्तोत्र चालू आहे तेवढा वेळ कापूर जळू द्यायचा का, तर नाही. पहिल्या वेळेस जेव्हा स्तोत्र पठण तुम्ही करतायत तेवढा वेळ जरी कापूर जळत राहिला तर उत्तमच आहे. आणि त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांकडे तुमच्यावर येणाऱ्या ऋणातून मुक्त होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आता त्या पुढचा एक उपाय म्हणजे बघा, जर घरामध्ये सतत वादविवाद होत असतील, भांडणं होत असतील, मग ते नवरा बायकोचे असतील किंवा आई मुलाचे असतील, वडील मुलाचे असतील, भावाभावांचे असतील, वादविवाद, किरकिर, किटकिट घरामध्ये सतत चालत राहते. घरामध्ये एखादी व्यक्ती खूप त्रासदायक आहे, तिला काहीतरी मानसिक आजार आहे आणि मग त्या व्यक्तीला शांत करायचं तुम्हाला. कारण तिची सतत चिडचिड होत असल्यामुळे तिला जे दोष असतात किंवा ते बाहेरील बाधा असते तर त्यातून बाहेर पडण्यासाठी हा जो उपाय आहे तो तुम्ही तिच्यासाठी, त्या व्यक्तीसाठी नक्कीच करू शकता. तर आज गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, मातीच्या भांड्यामध्ये 2 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर पिवळी मोहरी तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण केल्यामुळे हे जे त्रास आहेत घरातले ते दूर होण्याचं काम होईल. आणि ही जी पिवळी मोहरी आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातील त्या व्यक्तीवरून उतरून घेऊ शकता आणि तुम्हाला ती कापुरासोबत जाळायची आहे गणपती बाप्पांच्या समोर, जेणेकरून त्या व्यक्तीला असलेला त्रास दूर होईल. आणि तुमच्या घरावरून जर तुम्हाला अशाच प्रकारे उतरून टाकायचे असेल तर तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आणि मुख्य प्रवेशद्वारावरून ही पिवळी मोहरी उतरून घ्यायची आणि त्यानंतर ही मातीच्या भांड्यामध्ये पिवळी मोहरी टाकायची. प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी मोहरी वापरायची. एकावरून केलेला उतारा आपण दुसऱ्यावरून करायचा नाही, ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही. तर व्हिडिओमध्ये मी 3 उपाय शेअर केलेले आहेत.
या 3पैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता. अतिशय प्रभावी उपाय आहेत, त्यामुळे करून बघा आणि अनुभव घ्या. श्री गणेशांच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येवो हीच मी प्रार्थना करते आणि आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.